आणि ही स्पर्धा संपूर्ण गणेश दादांची देखील आपल्याला पाहायला भेटतीये. ओल्या मॅच मध्ये चांगली मॅच नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल गावदेवी वरेडी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ खारपाडा 11 खारपाडा. या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट. बॉलिंग ट्राय करते. 4 षटकांचं पहिलं सत्र असेल. पहिला डाव 4 षटकांचा यश मोरे यांचा वापर करण्यात आला. बॉलिंग ट्राय करते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आदेश कोळी आणि आर्यन कोळी ही सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल यात तेल मात्र शंका नसेल. दोन्ही संघाने एक संघाला पराभवाची धूळ चाकून पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल सामना सुरू होण्याचा इशारा. व्हेरी फर्स्ट बॉल बाय फर्स्ट इनिंग यश मोरे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट चुकली आहे. कॅशिटचा कॉल ड्रॉप झाला. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित. क्या बात आहे. या 2 धावेच्या बरोबरीने संघाचा श्री गणेशा झालाय. 2 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अशीच गोलंदाजी खरं तर करावी लागेल. यश मोरे आफ्टर बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र कुठल्याही पद्धतीची चूक करत नाहीये. पहिला हादरा भेटला जातोय गावदेवी वरेडी या टीमला आणि संधी भेटतीये गोल्डन डीजेला. पहिला हादरा भेटला जातोय. आदेश बाद झालाय. खरं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि त्याच मोबदल्यात त्याला बॅक टू दी डकआउट तंबूच्या आश्रयाला परतावं लागले. नवीन फलंदाज विनायक नंबर 3 वरती दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील. साजन कोळी आलेत. आदेश कोळी बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती साजन कोळी आले. चांगली कामगिरी करावी लागेल. खरं तर 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये किंमाहून तुम्हाला पहिल्या डावाच्या अखेरीस 45 ते 50 या धावसंख्येचा आकडा ओलांडायला लागेल. असाच खेळ करावा लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पॉवर प्लेचं षटक आहे P1चं षटक आणि त्या P1च्या षटकामध्ये खरं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी यश मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. यस आमचे बोरगावचे उपसरपंच हरीशदादा पाटील हे देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यस दादा आपण यायचं आहे. यस बोरगावचे आमचे सुधीर भाऊ देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांना देखील यस सरपंच आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांच्या समवेत ललितजी पाटील असतील त्यांना देखील विनंती असेल. या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याच बरोबरीने पंचांनी हात समांतर केले. दंडित केलंय गोलंदाजाला. वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकावरती ऍड होतीये आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. 3 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. यश मोरे बॉलिंग ट्राय करते. पॉवर प्लेचं षटक. प्रेशर आहे गोलंदाजावरती. प्रेशर रिलीज करण्याचं काम होत नाहीये. लय भरकटतोय. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती ऍड होते. ह्या चुका खरं तर मागच ठरतील. यशला चांगली लय पकडावी लागेल. खरं तर गावदेवी वरेडी टीमच्या माध्यमातून खरं तर सर्व खेळाडू म्हणत असतील धावा येण्या गरजेचं आहे. त्या कुठल्याही मार्गस्थ येऊ दे. हा बिगिट खेळलाय. चेंडूला पाठवलाय. 6 धाव्यांसाठी आलाय दणदणीत षटकार. धावा भेटेल 6. यश आलं आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले साजन कोळी. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. लाऊड अपील होती. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंच कटाक्ष ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. डॉट बॉलची सांगता होतीये. यस गोलंदाज तयार. यश मोरे. पुलरलेचा बॉल. क्या बात आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका.
क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न अंतिम क्षणी चेंडू अडवण्यात यश आलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं गेलंय. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 12. या धावसंख्येच्या घरात 12 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट 1 विकेट. अगदीच पहिला फलंदाज जो सलामीला आला होता, आघाडीची जोडी जी आली होती आदेश कोहली, त्याला परतावं लागलंय. बॅक टू दी डगआउट. येस, गोलंदाज यश तयार. फुलर लेनचा बॉल फुल टोस होता. फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. येस, आमचे बोरगावचे मान्यवर माजी सरपंच सुधीरभाई पाटील यांचं देखील इकडे आगमन मुख्य व्यासपीठावरती त्यांना आपण पाहू शकाल. त्यांच्या सौम्येत बोरगावचे आमचे सर्वांचे लाडके हरीशदादा पाटील उपसरपंच ते देखील आले. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने स्वागत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झाला. आणखीन एक मोठा हादरा भेटला गेलाय गावदेवी वरेडी या टीमला आणि त्याच बरोबरीने आमचे ललितदादा पाटील हे देखील इकडे येस, ललितदादा ढाकवळ हे देखील पार होताना आपल्याला पाहायला भेटते. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा खरं तर या क्रीडा नगरीवरती भरताना आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. खरं तर हे 2 मान्यवर आर्यन बाद झालाय. आर्यनची विकेट गेली. आणखीन एक मोठा हादरा खरं तर गावदेवी वरेडी या टीमला भेटलाय. धावफलकावरती जर विचार केला तर 18 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अतुल घरत यांचा वापर करण्यात आलाय. चांगली गोलंदाजी खरं तर त्यांना करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅचिटचा कॉल सक्सेसफुल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा खरं तर हादरा भेटला गेला आहे गावदेवी वरेडी या टीमला. खरं तर पहिल्या मॅचमध्ये ज्या संघाचा बोलबाला होता त्याच संघाला इथून पुढे जर बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला भेटते. बॅटिंग ऑर्डर पूर्णरित्या डगमगली आहे गावदेवी वरेडी या टीमची. ज्या पद्धतीने आदेश कोळी बाद झाला त्याच पद्धतीने आणखीन फलंदाज गावदेवी वरेडी टीमचे बाद होताना आपल्याला पाहायला भेटते. आणखीन एक मोठा हादरा खरं तर गावदेवी वरेडी या टीमला भेटला आहे. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये ओढावताना आपल्याला नक्कीच खारपाडा 11 खारपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटलाय. खारपाडा संघाची फलंदाजी देखील त्याच ताकदीची आपण पाहिली आहेत. पण त्याच विरोधात मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत, ते खेळावे लागतील. आणि इथून पुढे एक मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर तुम्हाला देखील त्याच दर्जाची उत्तम दर्जाची फलंदाजी करावी लागेल. अतुल घरत चांगली गोलंदाजी. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ, ज्या पद्धतीच्या गोलंदाजीवरती यश मोरे यांच्या माध्यमातून चुका झाल्यात त्या चुका खरं तर सुधारवण्याचं काम अतुल घरत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न कदाचित नव्हता आणि सिंगलला प्राधान्य देत एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोचतीये तब्बल 19 या धावसंख्येच्या घरात.
19 runs on the board for the loss of the 3 wicket. गोलंदाज तयार. आफ्टर बॉल आडव्या बॅटने खेळला अलॉंग दी कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. सिंगलला प्राधान्य. खरं तर सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य दिलं जात आहे, पण मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागतील. खरं तर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा तुम्हाला खरं तर खारपाडा संघाच्या अगेन्स्ट बनवायच्या होत्या त्या अद्याप तरी झाल्या नाही आहेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण की मागील मॅचमध्ये अनिरुद्धची आपण फलंदाजी पाहिली आहे. तो ठरला होता मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच्या विरोधात जर तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला देखील त्याच ताकदीचा खेळ करायचा आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होता होता राहिले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि ही कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान भेटलं या फलंदाजाला. तो कामगिरी करेल, मोठे स्ट्रोक खेळेल आणि हीच अपेक्षा खरं तर डगआउटमधलं संपूर्ण वरेडी टीम करतोय, कारण की आता मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पहिल्या षटकामध्ये खरं तर यश मोरेची गोलंदाजी आपण पाहिलीत. पहिल्या शतकामध्ये पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक, त्या षटकामध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्या, एक गडी बाद केला. पण त्यानंतर बॉलिंग ट्रायवरती अतुल घरत आले. चांगली कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा क्या बात आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. फलंदाज बाद देखील झालाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय टीम गावदेवी वरेडी या टीमला. खरं तर ज्या वेळी अशी गोलंदाजी होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त करतो, तेव्हा खरं तर डोकेदुखी निर्माण होते या फलंदाजांच्या विरोधात. आणि तसाच खेळ खरं तर मागचा पाय वाकवला होता. मोठा स्ट्रोक अगदीच स्लॉकशिप खेळण्याचा प्रयत्न फसला. बॅटच्या शोल्डरला चेंडू ब्रश झाला आणि बराच काळ हवेत होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये तो चेंडू अडवण्यात यश देखील आलंय गोलंदाजाला. अगदीच टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. 3 धावा त्याने खर्च केल्या, 3 विकेट घेतल्यात. ही जमेची बाब असेल खारपाडा संघासाठी, कारण की ज्या वेळी पहिल्या षटकामध्ये जो धावांचा ओकला जात होता, त्याच विरोधात दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये खरं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी अतुल यांची आपल्याला पाहायला भेटते. अतुल घरत बॉलिंग ट्रॅकवरती चांगली कामगिरी करावी लागेल संघाकडनं. तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी या स्वप्नील भोईर यांचा वापर करण्यात आला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये अतुल यांची झाली आहे, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न खरं तर स्वप्नीलचा असेल. आर्यन कोहली ऑन दी स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतो. त्याच बरोबरीने करण कोहली खरं तर कोहली ब्रदर्स संपूर्ण वरेडी टीम मध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील तयार. तिसरं षटक. क्या बात आहे. खोलवर पद्धतीने चेंडू आहे, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक होते, मिसफील्ड झाली आहे. कॅशिटचा कॉल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला भेटला. आणखीन एक विकेट भेटली असती, पण जीवदान भेटलं गेलंय. मोठे स्ट्रोक. तिथे एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 4 गडी देखील बाद झालेत गावदेवी वरेडी या टीमचे. चांगली कामगिरी. अगदीच नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम तर गोलंदाजी यस चेक करायचं. थर्ड अंपायर जरूर रेफर केलाय, कारण की त्या 6 धावा आहेत की नाही त्या चेक करायच्या आहेत, कारण की एक एक धाव या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये खरं तर खूप मोलाची आहे. यस आमचे सन्माननीय निलखंडदादा पाटील यांचं देखील इकडे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आज साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यस हा या 6 धावा नाही आहेत. यस गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा बिग हिट खेळलाय, चेंडूला पाठवलाय सीमा पार, आला या लॉंगनच्या डोक्यावरून. बिग 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 6 रन. हो, केला जातोय कंप्लीट नाही. अगदीच ही विकेट देखील प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटली असती, पण 2 धावा देखील कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 30 या धावसंख्येच्या घरात. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वप्नील भोईर इकडून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा क्या बात आहे, खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू सरळ डिलेवर झाला आणि सरळ पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू ड्रॉप होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अशीच गोलंदाजी खरं तर स्वप्नील भोईरला करायची आहे. ज्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये अतुलची गोलंदाजी प्रत्येकाला प्रभावित करणारी ठरली आहे, त्याच पद्धतीची गोलंदाजी खरं तर स्वप्नील करेल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत चेंडू होतोय फरार. 1 बाउंस, सी मार रेषा पार, आला या दंदने चौकार. धावा भेटेल 4. या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. खरं तर हा प्रश्नचिन्ह उभारला होता खरं तर खारपाडा संघाच्या विरोधात, कारण की मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत. तिसऱ्या षटकामध्ये जो ग्राफ अगदीच गावदेवी वरेडी टीमचा आहे तो वरती चढताना आपल्याला पाहायला भेटलाय. स्वप्नील भोईर याच्यावरती आक्रमणाचा पाडा चढवला जातोय. अगदीच क्रिकेट सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये अगदीच वाखण्याजोगी गोलंदाजी स्वप्नील करतोय, पण थोडंसं लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षण त्याच ताकदीचं त्याला मिळत नाहीये. क्या बात आहे, वेगवान चेंडू आहे, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटलाय. 3 शतकांचा खेळ मैदानामध्ये संपूर्ण झाला आणि मैदानामध्ये होतोय ड्रिंक्स ब्रेक. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. 3 शतकांचा खेळ संपला आणि 3 शतकांच्या समाप्तीनंतर 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. यस, यापुढे आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. आमचे सर्वांचे लाडके बोरगावचे माजी सरपंच सुधीरभाई पाटील यांचं देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मायेची उबदार शाळ, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड एक आठवण प्रभू श्री रामचंद्रांची त्यावरती प्रतिमा अगदीच सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. तदनंतर आमचे बोरगावचे उपसरपंच हरीशदादा पाटील यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांना देखील विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे आणि त्याच बरोबरीने आमच्या सर्वांचे लाडके ललित दादा यांचा देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांना देखील विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. यस ललित दादा, आपण देखील आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अनिरुद्ध यांचा वापर करण्यात आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगली स्पर्धा, यातील मात्र शंका नसेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. आपण पाहताय भारतीय जनता पार्टी आयोजित युवा मोर्चा चषक 2026चा हा विद्यमान सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम. आणि यापुढील मॅच तरणखोप संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्यांच्याच विरोधात खेळ करत असताना श्रीराम बळवली या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पुढे मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती अनिरुद्ध यांचा वापर करण्यात आला आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्या बात आहे,
खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होतीये. अशीच गोलंदाजी खरं तर करावी लागेल. खरं तर ज्या पद्धतीची येस आमचे सन्माननीय निलखंडदादा पाटील यांचं देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण युवा मोर्चा चषकामध्ये केलं जाते. खरं तर खूप सारे दिग्गज मान्यवर मंडळी या क्रीडानगरीवरती या व्यासपीठाला भेट देत असताना आणि ललितदादांचं स्वागत होत असताना चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आला या दंदनी चौकार. यस पंचाने नो बॉल घोषित केलाय. क्या बात आहे. नशिबाचा पंजा धावफलकावरती अजून या 5 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. खरं तर मिसफील्ड झाली. गोलंदाजा करणे अगदीच अनिरुद्ध करणे त्या चुका झाल्या. फ्री हिटचा बॉल उघडा डोळे पहा नीट. पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल अनिरुद्धच्या विरोधात. खरं तर अनिरुद्धची गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटली आहे. चांगली गोलंदाजी तो करतोय पण दुसऱ्या चेंडूवरती त्याची लय बिघडली आणि त्याच मोबदल्यात फ्री हिटचा बॉल. क्या बात आहे. फुलर लेनचा बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूल केला. चेंडू होतोय डीप बॅकवर्ड. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फरार. सीमा पार आला या दंदनी षटकार. या 6 धावा देखील धावफलकावरती ऍड होतात आणि या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45. 45 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. ही जमेची बाब असेल. खरं तर असं वाटलं होतं की मी आधीच म्हटलेलं जर एक मोठं फायटिंग टोटल उभं करायचं असेल या 4 षटकांच्या खेळामध्ये पहिल्या डावामध्ये तर एक 50 ते 45 ही धावसंख्या खरं तर गावदेवी वरेडी टीमला या उभारावी लागेल. पण ती उभारत असताना चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटेल. यापुढील मॅच तरणखोप आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्रीराम बळवली या दोन्ही संघांच्या मध्ये होईल. बिग फॅट दोन्ही संघाच्या कर्णधाराला येस बळवली टीमचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. तरणखोप टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. अनिरुद्ध तयार. पुन्हा एकदा क्या बात आहे. क्या बात आहे. पंचांनी दंडित केलंय. वाईट बॉल घोषित केला. लय भरकटताना हा गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला भेटतो. अनिरुद्ध ज्या खेळाडूची आपण मागील मॅचमध्ये खरं तर कौतुक केलं होतं. शब्बाशकीची थाप त्याच्या पाठीवरती मायेने आपण दिली होती. तोच आता मात्र खराब खेळ करतोय. हा देखील लय भरकटताना गोलंदाजी अगदीच अनिरुद्धची जी आपल्याला पाहायला भेटते. हा देखील येतोय वाईट बॉल आणि खराब चेंडू मागील बॅक टू बॅक 2 खराब चेंडू अनिरुद्धच्या माध्यमातून हाताळण्यात आलेत. 47 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर वरेडी टीमचे पाठीराखे म्हणत असेल एखाद काही केल्यास 50 ही धावसंख्या ओलांडू द्या आणि तसाच खेळ. ही 50 धावसंख्या ओलांडाचा प्रयत्न होतोय आणि तो करून देखील दिला जातोय अनिरुद्धच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. पुन्हा एकदा बिगिट. यष्टीरक्षक आहेत. कुठल्याही पद्धतीची चूक होत नाहीये. कॉटन फलंदाज बाद होतोय. आणखीन एक मोठा हादरा खरं तर भेटला जातोय गावदेवी वरेडी या टीमला. बळवली गामचे आमचे सर्व अगदीच आत्पेष्ट मंडळी असेल त्यांना विनंती असेल. अगदीच वयोवृद्ध असतील त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. खूप सारी सुखसुविधा खरं तर या स्पर्धेच्या वतीने खरं तर युवा मोर्चा चषकाच्या वतीने खरं तर बळवली गावाच्या सर्व पाठीराख्यांना सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना आणि सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ओळ्या मॅचमध्ये चांगली मॅच आपल्याला नक्कीच इनॅक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 47 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. अनिरुद्ध इकडून पुढे कमबॅक करून देईल का हा प्रश्नचिन्ह खरं तर उभारला होता आणि तो कमबॅक खरं तर त्याने करून दिला. बिग हिट खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव नक्कीच दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगलला प्राधान्य आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. 48 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे.
48 धावा धावफलकावरती लागल्या. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न अनिरुद्धचा देखील आपल्याला पाहायला भेटते. पण एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर सांघिक 50 म्हणजेच 50 हा या धावसंख्येचा टप्पा खरं तर गावदेवी वरेडी टीम हा ओलांडेल की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील अतिरिक्त वेग प्राप्त करतोय. सरळ एसी रक्षकाचा वेग घेते. एसी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा डॉट बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅट आणि बॉलचे समीकरण होत नाहीये. ही खरं तर जमेची बाब असेल आणि त्याच ताकदीची गोलंदाजी अनिरुद्ध देखील करतोय. खरं तर अनिरुद्धच्या विरोधात कटकार असताना रचली गेली वाईड बॉल त्याने हाताळले. लय भरकटला पण स्वतःवरचा नियंत्रण त्याने गमावला नाही. स्वतःवरचा आत्मविश्वास बिल्ड करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला अंतिम क्षणापर्यंत अनिरुद्धची आपल्याला पाहायला भेटली आहे. पहिल्या सत्राच्या अगदीच पहिल्या डावाच्या खेळाला होतो इथून अगदीच पहिल्या सत्राचा खेळ इकडून समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती जर पाहिलं तर 48 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. 49 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये करायचा आहे. तो म्हणजे खारपाडा 11 खारपाडा या टीमला तत्पूर्वी आपण इन्व्हाइट करूया. एक ह्यापुढील मॅच एका बाजूला असेल तरणखोप आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्रीराम बळवली. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. बळवली संघाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. त्याच बरोबरीने विनंती असेल तरणखोप संघाच्या कर्णधाराला की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. दिस लो स्कोरिंग मॅच आहे. मी तर म्हणेन खरं तर चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटला. दिस अनिरुद्धची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली आणि त्याच बरोबरीने जर पाहिलं तर यश मोरे देखील चमकला. 18 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर अतुल घरत चांगली गोलंदाजी 3 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 गडी देखील बाद केलेत गावदेवी वरेडी या टीमचे. पण तदनंतर स्वप्नील भोईर आले बॉलिंग ट्रॅकवरती 13 धावा. खरं तर त्यांच्यावरती देखील आक्रमण करण्यात आला आणि त्यानंतर अनिरुद्धची गोलंदाजी खरं तर पहिल्या 2 चेंडूवरती प्रभावशाली तो गोलंदाजी करत होता. पण त्यानंतर त्याच्यावरती देखील आक्रमण लय भरकटला. त्यानंतर देखील त्यांनी अंतिम क्षणापर्यंत झुंज दिली. 14 धावा त्यांनी खर्च केल्या. ओव्हरऑल 48 ही धावसंख्या धावफलकावरती उभारण्यात आली आणि 49 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर खारपाडा 11 खारपाडा या संघाला करायचा आहे. एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व निर्माण करायचं या स्पर्धेमध्ये आपला दबदबा निर्माण करायचा आहे तर तुम्हाला देखील ही मॅच जिंकणं खरं तर खूप अनिवार्य असेल. कारण की तुम्ही जी एक मॅच जिंकताय अगदीच ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता तुमचा इझी होतोय. येस यापुढील मॅच इन ॲक्शनमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल गावदेवी तरणखोप आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्रीराम बळवली. यस तरणखोप संघाला विनंती असेल की आपला एखादा जरी प्रतिनिधी इथं उपस्थित असेल तर आपण यायचं नाणेफेकीचं कौल करायचं आहे. यस विनंती असेल आपणास की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं. यस आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होती अनिरुद्ध आणि त्यांच्या समवेत अनिरुद्ध आणि श्रेयश ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतीये. चांगला खेळ त्या दोन्ही संघांना करायचा आहे. अगदीच खारपाडा संघाला करायचा अटॅक तर अगदीच गावदेवी वरेडी या टीमला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. तिचा 49 या धावसंख्येचा पाठलाग उर्वरित 24 चेंडूमध्ये करायचा आहे. तो होईल का नाही हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. खरं तर अनिरुद्धची बॅट मागील मॅचमध्ये चालली होती. तो षटकार आणि चौकारांची भाषा बोलत होता. इथून पुढे काय घडेल काय बिघडेल हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. अगदीच वरेडी टीमची फलंदाजी थोडीशी बॅकफुटला जात असताना आपल्याला पाहायला भेटली. पण क्रिकेटचा खेळ अनिश्चितच आहे. इथं सातत्य जर दाखवलं ना तर लो स्कोरिंग मॅच देखील गोलंदाजीच्या जिगावरती जिंकता येते. हे कैकदा आपण पाहिलंय. आणि बॉलिंग ट्रायकवरती पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना P1चं षटक संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं षटक हाताळत असताना
यस, यापुढील मॅच चा टॉस केला जातो. एका बाजूला गावदेवी तरणखोप आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ. नो डाऊट घरच्या आयोजनावरती खेळ करत असताना श्रीराम बळवली या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटेल. ओळ्या मॅच मध्ये चांगली मॅच. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर वेगवान चेंडू अगदीच वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटला. हा डॉट बॉल. यस, नाणेफेकीचं कौल इथे केलं जातं. एका बाजूला तरणखोप आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्रीराम बळवली. मान्यवरांच्या शुभ हस्ते यस तरणखोप टीमने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. प्रथम तर जे काय असेल ते आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आणि या चेंडूवरती येतोय बिग हिट. 4 धावा. त्या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या धावसंख्येच्या घरात. खरं तर पहिला चेंडू चांगला होता. खरं तर गोलंदाज आर्यन कोळी याचा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती बिगेट करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटला. गोलंदाज तयार. क्या बात आहे. खोलवर पद्धत चेंडू आहे. खोदून काढलाय. जेवढ्या ताकदीचा बॉल होता ना तेवढ्याच नजाकतने हा चेंडू खेळून काढलाय. एक धाव भेटते. एका धावेच्या बरोबरीने स्कोर अगदीच कासवाच्या गतीने पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. यस, मुख्य जे मान्यवर आपल्याला आज या संपूर्ण स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले होते ते देखील इकडून प्रस्थान करतायत. ती चांगली गोलंदाजी आर्यनला करायची आहे. आर्यन कोळी खरं तर या गोलंदाजाने मागील मॅचमध्ये देखील चांगली दर्जेदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती. पण इकडून पुढे चांगला खेळ करेल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. 49 या धावसंख्येचा पाठलाग का खारपाडा टीम करेल का, आणि ते केलंच पाहिजे. कारण की जर तुम्ही ही फायटिंग टोटल क्रॅक करू शकत नाहीयेत तर तिकडून पुढे दुसरा संघ अगदीच वरेडी टीम. क्या बात आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. चेंडू होतोय फरार. लॉंग ऑफ क्लिअर करत वन बाउंस सीमा रेषा पार. आला या दंदनी चौकार. धावा भेटेल 4. मध्ये चेंडू ट्रॅव्हल. नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या. चांगला खेळ. 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागणं हे खरं तर खूप जमेची बाब आहे. कारण की एकही विकेट गेली नाहीये खारपाडा 11 खारपाडा या संघाची. चांगला खेळ अनिरुद्धला देखील करायचा आहे. त्याच्यावरती या संपूर्ण खारपाडेकरांचा विश्वास आहे. गोलंदाज आर्यन कोळी तयार. हाफ ट्रॅकर बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. संपर्क झालं नाहीये आणि पहिल्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झाला. 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओव्हरऑल पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 या धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा होता. इकडून मात्र इक्वेशन थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतंय आणि आता मात्र इक्वेशन असेल 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 39 धावा. खरं तर मॅच बनेल. दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. दोन्ही संघांवरती समसमान प्रेशर आहे. दोन्ही संघांना माहिती आहे ही मॅच खरं तर किती महत्वाची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी राज कोहली आलेत. खरं तर तीच लाईनअप वापरली गेली आहे. पहिल्या मॅचमध्ये जी लाईनअप होती पहिल्या स्पेलमध्ये अगदीच पहिल्या ओव्हरमध्ये आर्यन कोहली यांचा वापर करण्यात आला. तदनंतर बॉलिंग ट्रॅकवरती राज, तशीच या मॅचमध्ये देखील आर्यन आले. तदनंतर राज यांचा वापर करण्यात येतो आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा डिफेन्स कराव्या लागतील.
यापुढील मॅच देखील तेवढ्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला बळवली संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ नो डाऊट तरणखोप. बॉलिंग ट्रॅक वरती राज कोहली तयार. स्ट्राइक वरती हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. कॅच इटचा कॉल सक्सेसफुल होईल का? हो, मिसफील्ड. अगदीच कॅच ड्रॉप झाली आणि कॅच कुणाची ड्रॉप झाली आहे? अनिरुद्धची. ज्या फलंदाजाने चांगला खेळ केला होता मागील मॅच मध्ये, त्याच्या विरोधात अशी खराब कामगिरी जर होत असेल, तो जखमी वाघ आहे. त्या जखमी वाघाला जर अजून तुम्ही त्रास दिला तर तो पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. जागा बनवली, रूम क्रिएट केलाय, चेंडूला पाठवलाय स्क्वेअरला क्लिअर करत. इट्स अ बिग 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 बिग. हा येतोय युवा मोर्चा चषकातील षटकार. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 18 धावा या ठिकाणी जमवल्या देखील गेल्यात. पाठलाग करायचा 49 धावेंचा रनची सुरू आहे. आतापर्यंत 18 धावा बनवल्यात म्हणजे 31ची गरज. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. अडवा बॅटने क्रॉस बॅट पटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट मैदानाच्या आतमध्ये होत नाही आहे. बॅकवर्ड झोनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. दोन्ही टीममध्ये चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खारपाडा 11 खारपाडा आणि गावदेवी वरेडी या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळतात. शानदार शनिवारचा आजचा दिवस आहे. दुपारचं सत्र. यावेळेचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं होतं. बॉलला डीपमध्ये खेळाडू आहेत, बॉलला फीड करतील. तत्पूर्वी एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जाते आहे. दोन खेळाडूंची रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. आत्तापर्यंत एकही विकेट लूज केली नाही आहे. एका दोन मोठे पडके त्याच्यानंतर सिंगल डबल या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत ही मॅच पुढे सुरू आहे. पंच काय हवं आहे? भीमरसाठी रिव्ह्यू घेतला आहे बॅटिंग टीम. येस, भीमरसाठी रिव्ह्यू घेतला त्या ठिकाणी बॅटिंग टीमच्या माध्यमातून. तिसरे पंच ऑन स्क्रीनवरती येतील आणि चेक करतील आणि निर्णय काय असेल. अर्थातच दोन्ही टीमना एक एक रिव्ह्यू दिला जाईल जो तुम्ही भीमरसाठी वापरू शकता. आणि एकदा का रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर परत घेण्याची संधी मिळेल. अनसक्सेसफुल झाला तर परत घेता येणार नाही. तर रिव्ह्यूचा वापर केला बॅटिंग करणाऱ्या खारपाडा टीमने. पंच चेक करतायत. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेला. त्यामुळे एकच धाव मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या मात्र पुढे पोहोचताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 19 धावा या जमवल्या देखील गेल्यात. 30 धावांची गरज असेल विजयासाठी. अजूनही जर आपण चेंडू पाहिलं 14 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या सत्रामध्ये शिल्लक. विजयासाठी गरज आहे 30 धावांची. यावेळेचा बॉल लेफ्ट हँडेड बॅटर ऑन साईडला लॉप केलाय. हवेमध्ये बॉल आहे. डीप मधून खेळाडू धावतात, बॉलच्या खाली येतील.
The catch has been taken and the batter is going back to pavilion. पहिला धक्का फलंदाज बाद. कॅच फार चांगली कॅरी केली डीप मध्ये. आदेश कोळी हे खेळाडू पाहायला मिळाले होते. रॉंगॉनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. रनिंग कॅच होती. स्वतःचं मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करत असताना कॅचला देखील कॅरी करायचं होतं आणि ते यशस्वीरित्या केलं आहे. आदेश कोळी या खेळाडूने झेल त्या ठिकाणी टिपलाय. पहिला मोहरा बाद होताना पाहायला मिळाला. जिथे मात्र फलंदाज बॅक टू डगआउट मात्र पोहोचल्यात. नंबर 3 वरती स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जातील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. राज कोळी बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस तयार आहेत. शेवटचा बॉल हे ओव्हर नंबर 2 मध्ये असेल. जिथे मात्र आता येणारे 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 30 धावेंची गरज. बॉलर तयार. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. यावेळेचा बॉल पायांवरती जाऊन उतरला आहे. पंचांकडे LBW ची लावड अपील मात्र केली होती, परंतु पंचांचा सिग्नल येतोय. इट इज नॉट LBW, इट इज LB लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला. स्कोर कार्डवरती 49 धावेंचा पाठलाग करत असताना खारपाडा टीमच्या धावा आहेत त्या 20 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. येणारे मात्र आता 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी गरज असेल 29 धावेंची. ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्ड वरती 20 धावा जमवल्या गेल्यात 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिरुद्ध घरत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मागच्या मॅचमध्ये 23 चेंडूंमध्ये 78 धावांची कमालीची इनिंग या खेळाडूंनी साकार केली होती आणि टीमला विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं होतं अनिरुद्ध घरत यांचं. जोपर्यंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम खारपाडा संघाच्या. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र आता परिवर्तन केलं जाईल. ओव्हर नंबर 3 साठी न्यू बॉलर केम ऑन ट्रॅक. कुमार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्पीडअप थोडासा ठेवायचा आहे आपण, कारण 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पहिल्या फेरीचे सगळे सामने 4 ओव्हरचे, 5 ओव्हरचे, तदनंतर दुसऱ्या फेरीचे सामने 4 ओव्हरचे, तदनंतर 3 ओव्हर. त्यामुळे 2 वाजून 5 मिनिटं आता घड्याळच्या काट्यामध्ये झालेली आहेत. अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. कुमार पहिलाच बॉल ओव्हरमध्ये असेल. पहिला चेंडू लॉफ केलाय बॉलला. हा धमाका, हा तडाखा, हा पटाका, षटकार. नक्कीच गणेश पाटील साहेबांचं एक गाणं आपण या ठिकाणी ऐकलं. अर्थातच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस महामंत्री हे पद भूषवत असताना संपूर्ण पेण तालुक्यामध्ये समाजाचं हित जपण्याचं काम आणि प्रामाणिकपणे समाजासाठी कार्य करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आदरणीय गणेश पाटील साहेब आणि त्यांचं गाणं आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र अगदी यॉर्क लाईनवरती पिचिंग झालाय. ऑन साईडला बॉल डीप लॉंग ऑन मध्ये दुसऱ्या धावेसाठी परतले आहेत. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे. चित्याच्या चपळाईने 2 धावा यावेळेस देखील पूर्ण केल्या जात आहेत.
दोन्ही फलंदाजाला माहिती आहे धावांना जेव्हा चेस करत असतात तेव्हा एका एका धावेचं महत्त्व हे सोन्याच्या भावाच्या बरोबरीचं असतं आणि यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना कोणतीच शंका नव्हती. 2 धावा पूर्ण केल्यात. हा फ्रॅगर बॉल ऑन साइडला उडवलाय. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. षटकार. तीन बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये फेकले गेले आहेत. 12 चेंडू 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये होती पण समीकरणामध्ये मात्र आता आपल्याला इथून बदल होताना पाहायला मिळणार आहे. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. अनिरुद्ध घरत यांच्याकडे संपूर्ण क्रीडा रसिकांचा नजरा लागल्या होत्या. स्वप्नील भोईर यांनी सांगितलंय हम भी कुछ कम नाहीये. कमालीची फलंदाजी. आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न होता. झेलची शक्यता. खेळाडू चेंडू खाली. कहानी में आया है ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है. फलंदाज बाद. क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक करणं फार महत्त्वाचं असतं. सुरुवातीच्या 3 बॉलवरती जरी तुमच्या गोलंदाजीमध्ये 14 धावा स्कोर केल्या गेल्या असल्या तरी पुढच्या बॉलवरती मात्र तुम्हाला कमबॅक करायचं आहे आणि ते कमबॅक केलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कुमार यांनी. कुमार का कमाल मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळालं. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगने गोलंदाजांची वाट लावताना पाहायला मिळत होता स्वप्नील भोईर त्यांना मात्र पवेलियनमध्ये परत पोहोचवलं आहे आणि कमबॅक करून दिलं आहे गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी वरेडी संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती राकेश करत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र आता 8 बाकी आहेत. विजयासाठी 15 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 8 बॉल 15 हे समीकरण आहे. हे 2 चेंडू ज्या ओव्हरमध्ये बाकी आहेत फार महत्त्वाचे ठरणार आहेत. फुल टॉस बॉल मिस झाले आहेत. थोडीशी त्या ठिकाणी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एकीने धाव चला पाणी घेऊन जा लगेच. संतोष अवधा लगेच पाणी द्या. थोडासा कदाचित क्रॅम्प आला असावा. यस कारण की मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा तडाखा फार आहे. डिहायड्रेशन त्याच्याच बरोबरीने लो ऑफ एनर्जी छोट्या मोठ्या दुखापती होत असतात. पाणी लगेच घेऊन जा प्लीज. संतोष मामा धावत जा. पाणी द्या तिथपर्यंत लगेच. बघा खेळाडूंकडे आयोजकांनी पण आयोजक जात आहेत त्या ठिकाणी. बघा खेळाडूला दुखापत झाली नाही पाहिजे प्लीज. कारण अर्थातच आपण क्रिकेटचा खेळ खेळत असतो परंतु क्रिकेटच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये एक जबाबदाऱ्या असतील या सगळ्या पूर्ण करायच्या असतात आणि त्या जबाबदाऱ्यांना अनुसरून मात्र आपण खेळा. कारण मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला काही दुखापत झाली तर मात्र त्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी मागे पडाल. कारण आयुष्यामध्ये त्या जबाबदाऱ्या सर्वप्रथम आहेत. खेळ त्याच्यानंतर आहे. त्यामुळे खेळ देखील खेळा पण शरीराला सांभाळून खेळा या सूचना आपण देतो. या ठिकाणी थोडीशी दुखापत होती आहे. आमचे आयोजक आहेत सगळेजण आहेत. जास्त दुखापत असेल तर मैदानाच्या बाहेर आपण घेऊन जाऊ शकता. रिटायर्ड हर्ड करू शकता. बघा पंचांना विचारा. जास्त दुखापत असेल तर पंच सांगतील तो निर्णय आपण मानू शकतो. रिटायर्ड हर्ट फलंदाज होताना पाहायला मिळतात. चेंडू त्यांनी ज्यावेळी खेचला थोडाशा त्याच्या पायाच्या नसा ज्या आहेत ते खेचल्या गेल्या असाव्या. कदाचित मांसपेशिया ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये थोडासा दबाव त्यांना पाहायला मिळाला आणि त्याच कारणामुळे थोडासा क्रॅम्पिंग सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. त्यामुळे त्यांना रिटायर्ड हर्टच्या स्वरूपामध्ये पवेलियनमध्ये परत आपण पाठवलेलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अतुल घरत इन होताना पाहायला मिळतील.
या बॉलवरती एक धाव काउंट झाली आहे, म्हणजे जिथे 8 चेंडू 15ची गरज होती, आता 7 बॉल 14 धाव्यांची गरज. 7 चेंडू 14 धावा, कमालीचा बॉल आहे. प्ले अँड मिस, काही पे निगाह काही पे निशाणा, जागेवरती उभं ठेवण्याचं काम केलं आहे. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या कुमार या गोलंदाजाने. तदनंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव या गोलंदाजाने खर्च केली आहे. गावदेवी वरेडी संघ इथून या मॅचमध्ये मात्र आपल्याला मजबूत होताना पाहायला मिळणार आहे. समीकरणामध्ये मात्र होतो बदल. येणारे चेंडू बाकी आहेत आता 6 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 14 विजयासाठी खारपाडा 11 खारपाडा संघाला. 6 बॉल 14 धावेंची गरज. जो संघ जिंकणार तो क्वार्टर फायनलमध्ये मात्र इथून आपल्याला प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी पुढील मॅच ज्या 2 टीमच्या दरम्यान खेळली जाईल, एका बाजूला गावदेवी तरणखोप आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम बळवली, हे दोन्ही संघ मात्र इन ॲक्शनमध्ये असतील. दोन्ही टीमचे खेळाडू आपण सज्ज राहायचं आहे. मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जा. टॉस मला वाटतं केला गेलेला आहे, त्यामुळे ज्यांनी टॉस जिंकला आहे, जो काही निर्णय असेल त्या निर्णयावरती मात्र आपण मॅच संपल्यावर लगेच अंमलबजावणी करायची आहे आणि वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे. 6 बॉल विजयासाठी 14 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना मात्र आक्रमण करण्याची गरज आहे. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. गावदेवी वरेडी संघ पहिल्या मॅचमध्ये वडाव संघाला त्यांनी पराभूत केलं. या मॅचमध्ये मात्र मजल मारली. दुसऱ्या मॅचमध्ये खारपाडा 11 खारपाडा संघाने जय हनुमान स्टार वलक संघाला पराभूत केलं. या मॅचमध्ये आपली जागा बनवली आणि तदनंतर मात्र आता एकमेकांच्या विरोधामध्ये 6 बॉल 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाज जानू कोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जानू कोळी आल्यात. हो, पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेल्यात. सर वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा परफेक्ट स्क्वेअर कट, बॉल सीमा पार, चौकार. यांच्या क्लिअरिटी अँड क्वालिटीमध्ये हा निर्णय चेक केला जाईल. चौकार आहे की षटकार आहे यासाठी मात्र हा रिव्ह्यू पंचांनी घेतला आणि त्यामुळे ऑन स्क्रीनवरती आम्ही चेक करतोय. त्याच दरम्यान आपल्याला आगमन होताना या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी पेड तालुका अध्यक्ष आणि ग्रामपंचायत बाळवलीचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय संजय डंगर साहेब आणखीन एक या स्पर्धेचे प्रणेते आहेत, शिल्पकार आहेत. मी नेहमी सांगत असतो, पेण तालुक्यामध्ये राजकारण असेल आणि त्याच्यामध्ये बळवली गावाचं नाव घेतलं जातं तेव्हा एवन जोडी ही देखील आहे. आमचे गणेशदादा पाटील, संजय डंगर साहेब आणि संजय डंगर साहेबांचं आगमन होतं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. हार्दिक स्वागत. चौकार आहे. 4 धाव्यांचा सिग्नल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. म्हणजे पहिल्या बॉलवरती चौकार खेचला फलंदाज अतुल घरत या खेळाडूने. समीकरणामध्ये मात्र आता इथून होतोय बदल. येणारे 5 चेंडू 10 धावेंची गरज. 5 चेंडू 10 धावा. सरळ बॅटने बॉलला लॉप केलंय. मध्ये खेळाडू 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये परंतु मिस फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांची ड्युटी ऑन स्क्रीनवरती लागलेली आहे. आमचे रवींद्र पाटील सर वडखरचे अंपायर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ऑन स्क्रीनवरती चेक करतील. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतला. 1 धाव पूर्ण आहे पण दुसऱ्या धावेसाठी हा रिव्ह्यू आहे. चेक करतोय, योग्य निर्णय तुम्हाला सांगू. आगमन या ठिकाणी नक्कीच झालंय. ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख या ठिकाणी केला. या स्पर्धेचे आणखीन एक प्रणेते शिल्पकार, ज्यांचा आधार, ज्यांचं पाठबळ, ज्यांचं मार्गदर्शन हे नेहमी मात्र या स्पर्धेच्या मागे राहिलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी पेण तालुक्याचं नेतृत्व करत असताना अध्यक्षपद ज्यांच्याकडे ते आदरणीय सन्माननीय संजय डंगर साहेब यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे. स्पर्धेमध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेक करतोय आम्ही. तिसरे पंच चेक करतायत. क्रुशियल कॉल आहे कारण की इम्पॉर्टंट मॅच आहे. क्रुशियल मोमेंटवरती मॅच आहे. योग्य निर्णय महत्त्वाचा आहे त्यामुळे थोडा वेग घेतात पंच पण योग्य निर्णय सांगतील.
नॉट आउट. नॉट आउट. फलंदाज सुखरूप आहे. नॉट आउटचा निर्णय आहे म्हणजे 2 धावा या बॉलवरती मिळतील. धावा 2 झाल्यात म्हणजे धावसंख्या आता पुढे सरकली गेली आहे. 41 धावा स्कोर कार्ड वरती जमवल्या जातील आणि आता विजयासाठी 4 बॉल 8 ची गरज. 4 चेंडू 8 धावा. त्रिपळ आचित इष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. कहाणी में आणखीन एक ट्विस्ट. फलंदाज बाद. बघा मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू खेळतोय ना, जी गोलंदाजी करतायत जानू कोळी, ते हँडिकॅप आहेत. हँडिकॅप गोलंदाज असून देखील महाराष्ट्र राज्याचं लेदरमध्ये कर्णधार पद हे त्यांनी भूषवलेलं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण टीमकडून खेळत असताना देखील सगळ्या बलाढ्य खेळाडूंसमोर खेळत असताना देखील ॲज अ हँडिकॅप प्लेअर म्हणून काय जिगरा या खेळाडूकडे. जानू कोळी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मी नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये जिद्द महत्त्वाची आहे. जर तुम्हाला खेळण्याची इच्छा असेल, परिस्थिती कशीही असू द्या, क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी खेळू शकता. कारण या खेळासाठी आपल्या मनामध्ये एक वेगळी जागा आहे, वेगळं प्रेम आहे, वेगळी आपुलकी आहे, वेगळ्या भावना आहेत आणि त्यामुळे जिद्द महत्त्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये परिस्थितीवरती मात जर करायची असेल तर लढणं महत्त्वाचं आहे. सिच्युएशन कशी असू द्या, स्वतःतील जिद्द तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवावी लागते. जानू कोळी ॲज अन हँडिकॅप प्लेअर आहेत, तरी देखील आपल्या टीमला विजय मिळवून देण्याची जिद्द आहे. त्या जिद्दीमुळे गोलंदाजी करतायत. या वेळेचा बॉल बीट केलाय. स्ट्राईक रोटेशन नाही आहे. पंच देखील तेच सांगतायत. टप्पा पडला, बॉल शरीराला स्पर्श झाला नाही, बॅटला स्पर्श झाला नाही, विकेट कीपरकडे गेला. पहिल्या अटेम्प्टमध्ये कॅरी झाला, तिथेच डॉट होतो. त्यामुळे डॉट बॉल येडघडवून देखील मात्र येताना पाहायला मिळेल. समीकरणामध्ये बदल होतोय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 8 धाव्यांची गरज. कोण बनवणार धावा 8, कोण लावणार कोणाची वाट, याच्याकडे मात्र आता नजरा लागलेल्या आहेत. जानू कोळी, काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. नेहमीच सांगितलं जातं, जितना बडा संघर्ष होगा उतनी ही बडी जीत होगी. संघर्ष करत असताना जानू कोळी, संघर्ष करत असताना गावदेवी वरडी संघ. 2 चेंडू 8 धावेंची गरज, पण संघर्ष करताना खारपाडा संघ देखील पाहायला मिळतोय. पण ती गरज येणार क्रमांक आणि संतोष मामा यांच्याकडून जानू कोळी यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. क्या बात आहे. त्यांच्याच हस्ते आपण देऊया मॅच संपल्यानंतर. प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये. 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. टीम गावदेवी वरडी संघाचे प्रेक्षक जल्लोष आनंद साजरा करताना फलंदाज बाद. नक्कीच आमचे फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट अर्थातच ऑपरेटर अंकितजी पाटील सांगतायत की दुसऱ्या बॉलवरती 2 धावा घ्यायच्या नव्हत्या. एकच धाव जर घेतली असती तर कुठे ना कुठेतरी मॅच जिंकण्याची संधी निर्माण होऊ शकली असते. आणि तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण तदनंतर विकेट देखील गमावली आहे फलंदाजाने. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करण्याची संधी आता मिळत नाहीये. 1 बॉल आणि विजयासाठी मात्र आता 7 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. षटकार जरी आला तरी मात्र वरेडी संघ आनंद साजरा करेल. एखादी चुकी होईल का? चुकी होईल का? नाही नाही नाही. जानू कोळी हे नाव मात्र आता लक्षात राहणार आहे. हँडिकॅप प्लेअर, महाराष्ट्र लेदरचे कर्णधार. 6 चेंडू गरज होती विजयासाठी 14 धावेंची आणि धावा वाचवल्यात. संघाला मिळून दिलाय विजय.